रोज रोज काय बनवायचं हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो. नाश्त्यासाठी असू दे किंवा जेवणासाठी असू दे. तर आज मी इथे उपमा केलेला आहे. उपमा आणि चहा असा सकाळी ब्रेकफास्ट केलेला आहे. म्हणजे नाश्ता रोज वेगवेगळा पाहिजे ना. रोज रोज शिरा पोहे खाऊन कंटाळा येतो, बरोबर आहे. पण कधीतरी महिन्यातून एकदा दोनदा शिरा पोहे पण खाल्ले पाहिजेत ना. दुपारी भात, चवळीची उसळ आणि राजमा सॅलड पापड असा होता बेत. नंतर मी किचनचा खण आवरायला काढलेला, कारण एकाच वेळेला सगळं शक्य होत नाही, म्हणून एक 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 किंवा थोडं थोडं असं आवरत असते मी. माझा फर्स्ट व्लॉग आहे, तोही तुम्ही नक्की बघा. आणि हा माझा आता सेकंड व्लॉग आहे. तर रोज काय काय मी करते म्हणजे माझे अपडेट्स ते मी तुम्हाला देईन. व्हिडिओ आवडला तर शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. वेळ काढून वगैरे मी अशी साफसफाई करत नाही. तर रोज आहे ना एक एक खण, एक एक कपाट असं मी आवरत राहते. किती वेळ लागतो? 10-15 मिनटं लागतात जास्तीत जास्त. कारण रोज हात फिरत असला ना तर तिथे धूळ पण येत नाही. म्हणजे काय रोजच मी हाच खण साफ करत नाही, तर कधी हा खण, कधी तो खण, कधी हे कपाट, कधी ते कपाट, असं करून 10-15 मिनटात मी प्रत्येक खण आवरते. प्रत्येक घरातला कानाकोपरा या प्रकारे आवरला जातो. आणि शिवाय वस्तू कुठे ठेवली आहे हेही पटकन लक्षात येतं. कधी कधी काय होतं, आपण खूप दिवसांनी कपाट आवरायला काढतो आणि कुठे काय ठेवलं आहे हेच लक्षात येत नाही. म्हणून त्याच्यासाठी ना आपण नंतर काय काय वस्तू घरातल्या संपतात, मग आयत्या वेळेला त्या लागतात, मग धावत जाऊन बाहेर आणायला लागतं. तर त्याच्यापेक्षा आपण नेहमी आवरत राहिलो ना एखादं कपाट, एखादा खण, तर आपल्याला माहिती राहतं कुठे काय आहे ते. आणि ना असं म्हणतात, जिथे आपला हात फिरतो ना तिथे लक्ष्मी वावरते. म्हणजे जिथे स्वच्छता आहे, जिथे घाण नाही आहे, अशा ठिकाणी लक्ष्मी नांदत असते. म्हणून आपण स्वच्छताही केलीच पाहिजे, हे तर सगळ्यांना माहिती आहे. पण तरी आपल्याला माहिती असतं, पण बरेच वेळा आपण ना कधी त्या गोष्टी करत नाही. आपल्याला एकतर आळस तरी येतो किंवा मग आपण उद्या करू असं म्हणत असतो. तर उद्या करूपेक्षा ना आजच करू, आत्ताच करू असं म्हणू आणि लगेच कामाला सुरू करू. तर मी ना इथे सगळं हा खण एक साफ करायला काढलं आहे. हे सगळं व्यवस्थित अरेंज केलं आहे. आणि मग ना जेव्हा पाहिजे तेव्हा पटकन मला ते मिळतं आणि संपलं आहे का एखादी गोष्ट तेही कळते आणि मग मी लगेच ती आणते. हे ना मी इंडियातून आणलेलं होतं, तर हे पण बराच स्टॉक आहे. तर आता ह्या वेळेला तर काय आणायला नको आहे. तर अशा प्रकारे हे लावून झालं आहे. पण नंतर लक्षात आलं हे लावल्यानंतर की अरे हे कपाटच लागत नाही, कारण तिथे मागे पाईप आहे. मग परत मी ते त्या साईडला शिफ्ट केलं. पूर्ण कपाट असं लावून घेतलं. इथे थोडा पसारा वाटतोय, पण स्टील मला माहिती आहे कशात मी काय ठेवलेलं आहे. ह्याच्यात सगळ्यात भांडी कुंडी आहेत, केकचे टीन, हे ते, आणि हे एक भांडं. झालं माझं कपाट आवरून पण झालं. आपण आता भेटूया उद्या. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.